नमस्कार. मी ॲडव्होकेट शेखर रासवळकर आपले माझ्या विधी कक्षामध्ये स्वागत आहे. मित्रांनो, माझा आजचा जो विषय आहे तो कायद्याच्या कक्षेमध्ये न बसणारा परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठाने ज्या संदर्भात निकाल दिलेला आहे त्याचं नाव आहे लिव्हिंग विल. लिव्हिंग विल ही संकल्पनामध्ये भारतामध्ये प्रचलित नाही. लिव्हिंग विल संदर्भात भारतामध्ये कुठल्याही प्रकारचा कायदा नाही. आपल्याला विल किंवा आपण ज्याला मराठीमध्ये इच्छापत्र म्हणतो, इच्छापत्राची मात्र कायद्यामध्ये इंडियन सक्सेशन ॲक्ट 2H मध्ये व्याख्या दिलेली आहे. इट इज द इंटेन्शन ऑफ द टेस्टॅटर रिगार्डिंग डिस्पोजल ऑफ हिज सेल्फ acquired property which will take effect after the death of testator. म्हणजे एखादा व्यक्ती संज्ञान झाल्यानंतर नोकरीला लागतो, उद्योग करतो, व्यवसाय करतो आणि त्याच्या मिळालेल्या उत्पन्नातून ती जी काही प्रॉपर्टी संपादित करतो आणि संपादित केल्यानंतर एका विशिष्ट वेळेस मग त्याला असं वाटतं की आपण ही जी काही प्रॉपर्टी संपादित केलेली आहे तिचं योग्य प्रकारे नियोजन करावं, म्हणून त्या प्रकारचं तो इच्छापत्र तयार करतो. आता इच्छापत्र करावं का बक्षीसपत्र करावं या संबंधीचा जो व्हिडिओ तो मी पूर्वी प्रसारित केलाय. असो, विषय तो नाहीये. आजचा जो माझा महत्वाचा विषय आहे तो म्हणजे लिव्हिंग विल. लिव्हिंग विल म्हणजे आर्टिकल 21 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया प्रमाणे एखादा व्यक्ती, मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याला राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजे त्याला सन्मानाने जगण्याचा अधिकार असतो. तसंच त्याला आता सन्मानाने मरण्याचा अधिकार ही संकल्पना आता रुजू व्हायला लागली आहे त्या सुप्रीम कोर्टाच्या केसला प्रमाणे. म्हणजे एखाद्याला असं वाटतं आपलं जे मरण आहे, आपला जो शेवट आहे हा सुखावह झाला पाहिजे. याला शब्द जो आहे युथेनेशिया. युथेनेशिया याचा डिक्शनरीमध्ये काय अर्थ आहे कुठे सापडत नाही, आढळत नाही. परंतु युथेनेशिया हा जो शब्द आहे हा लॅटिन वर्ड आहे. म्हणजे त्याचे 2 प्रकारात वर्गीकरण केलं होतं. एक म्हणजे ऍक्टिव्ह आणि दुसरा आहे पॅसिव्ह. ऍक्टिव्हला भारतामध्ये मान्यता नाही. आता ऍक्टिव्ह म्हणजे काय, तर ऍक्टिव्हचा अर्थ असा होतो की एखाद्या व्यक्तीला जीवनामध्ये नैराश्य आलेलं असतं, ज्याला आपण फ्रस्ट्रेशन म्हणतो, किंवा एखादी व्यक्ती सारखी औषध घेऊन सारखी त्रासते, जीवनाला कंटाळते आणि अशा वेळेस ती डॉक्टरांना सांगते की मला विषारी इंजेक्शन किंवा विषारी डोस देऊन माझा तुम्ही जीवनाचा अंत करा. परंतु या ऍक्टिव्ह ला भारतामध्ये मान्यता नाही. उलट तो एक गुन्हा मानला जातो. आणि दुसरा जो आहे तो म्हणजे पॅसिव्ह. पॅसिव्ह म्हणजे काय, तर पॅसिव्हचा अर्थ असा की एखादी वयोवृद्ध व्यक्ती जर हॉस्पिटलला ऍडमिट झाली तर आणि त्या व्यक्तीला जर अतिदक्षता विभागात दाखल केलं आणि त्यावेळेस त्या व्यक्तीला जर व्हेंटिलेटरवर देण्याची पाळी आली किंवा अन्न नलिकेद्वारे जर त्याला जेवण देत असेल किंवा डायलिसिस देत असाल आणि जगण्याची शक्यता डॉक्टर म्हटले बा जवळपास काही सांगतात ते त्यांच्या मेडिकल ओपिनियन प्रमाणे, मग अशा वेळेस काय करायचं या संबंधी ती व्यक्ती असं सांगते की जर माझी अशी जर कॉन्टिंजन्सी आली तर त्या संबंधीचं ते मेडिकल डिक्लेरेशन किंवा ते सांगते की त्या परिस्थितीमध्ये माझ्यावर कुठल्याही प्रकारचा इलाज करू नका, मला सुखाने येऊ द्या. काही वेळेस काय होतं की अशी जर कॉन्टिंजन्सी आली तर फॅमिलीचे जे घटक असतात, नातेवाईक असतात, त्यांना अशा वेळेस काय डिसिजन घ्यायचा हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून युथेनेशिया हा शब्द त्या अर्थाने आलेला आहे. आता याच्यामध्ये सुरुवातीला अरुणा शानबागची केस झाली होती. ती नर्स होती आणि
तिच्यावरती काहीतरी अत्याचार झाला होता आणि ती अनेक वर्ष हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती आणि तिच्या वतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये मर्सी पिटिशन दाखल केला जातो, ज्याला आपण दयेचा अर्ज म्हणतो. आणि जेव्हा तो सर्वोच्च न्यायालयापुढे जेव्हा चौकशी कामी येतो त्यावेळेस सर्वोच्च न्यायालय सर्वोच्चाने विचार करून तो मर्सी पिटिशन तो डिसमिस करतात. आणि डिसमिस करताना त्यांचं एक ऑब्झर्वेशन असं असतं की त्यांना ते पटतं तसं, परंतु ते म्हणतात मला अशा प्रकारचं काही तुम्हाला अलाव करता येणार नाही, त्याकरता तुम्हाला 2 हायकोर्टांच्या न्यायमूर्तींची नियुक्ती करावी लागेल वगैरे वगैरे. म्हणजे थोडक्यात तो पिटिशन फेटाळतात. दुसरा जो पिटिशन झाला होता तो म्हणजे कॉमन केस विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. ही केस महत्वाची आहे. सुरुवातीला ही जी केस आहे ही 3 न्यायमूर्ती पुढे हिअरिंग होतं तिचं, पण त्या 3 न्यायमूर्ती पुढे त्यांचं एकमत होत नाही. मग शेवटी ती 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे येते आणि तिचा निकाल 9/3/18 रोजी लागलेला आहे. तर ज्यावेळेस ते 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे येतं त्यावेळेस ते 5 न्यायमूर्ती तो पिटिशन अलाव करताना काही जाचक अटी व शर्ती टाकतात. म्हणजे आपण जसं हे विल करतो त्याच प्रकारचं हे विल हे लिव्हिंग विल आहे. तर त्यामध्ये विलमध्ये पहिली त्यांनी जी अट टाकलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जे त्यातले जे साक्षीदार असते ते इंडिपेंडंट पाहिजे, म्हणजे थोडक्यात नातेवाईक नको. दुसरं त्यांचं म्हणणं आहे की ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास म्हणजे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी याने त्याच्यावरती ती काउंटर साईन केली पाहिजे. पुन्हा त्यांचं असं म्हणणं पडलं की त्याच्या ज्या कॉपीज आहे या डिजिटल आणि हार्ड कॉपीमध्ये काढल्या पाहिजे. तिसरं त्यांचं असं म्हणणं पडलं की त्याच्या अनेक कॉपीज काढल्या पाहिजे. त्याच्यावरती ती जी कॉपी आहे ती ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासच्या कस्टडीमध्ये ठेवली पाहिजे. त्याची एक कॉपी तुमचे फॅमिली डॉक्टर आहे त्यांच्या ताब्यात ठेवली पाहिजे आणि मेडिकल बोर्ड आहे त्यांची संमती घेतली पाहिजे. आणि जी व्यक्ती हे लिव्हिंग विल करते तिच्यावरती कुठल्या प्रकारचा दबाव नाही आहे का नाही आणि या प्रकारचं प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचं समाधान झालं पाहिजे. म्हणजे थोडक्यात या अटी आणि शर्ती इतक्या जाचक आहेत की त्यांनी ते अलाव केलं, परंतु त्या या जाचक अटी वया तुम्हाला थोडक्यात सांगितल्या मी. आता मध्यंतरी आपलं मुंबईचं जे गोवा बेंच आहे तिथे एक इंडियन मेडिकल असोसिएशन आणि लिगल एडतर्फे एक जॉईंट शिबिर असं भरलं होतं. त्या शिबिरामध्ये गोवाचे खंडपीठाचे न्यायमूर्ती श्री सोनक साहेब यांनी त्या प्रकारचं लिव्हिंग विल केलं. तर ते कंटेंट्स मला काही माहिती नाही आहे. आणि आता दुसरं असं झालेलं आहे की आपल्याकडे फॅमिली डॉक्टर नावाची संकल्पना ही जवळपास संपुष्टात आली. मी लहान असताना फॅमिली डॉक्टर होते आणि फॅमिली डॉक्टर असल्यामुळे त्यांना त्या पेशंटची प्रत्येक घरातल्या जे कुटुंबातले जे घटक आहे व्यक्ती आहे त्यांना त्या प्रत्येक प्रकृतीची त्यांना माहिती असायची. परंतु आता फॅमिली डॉक्टर नाही. दुसरं असं झालेलं आहे की आता बहुतेकांची मुलं ही नोकरीनिमित्ताने व्यवसायानिमित्ताने हे परराज्यात असतात किंवा आउट ऑफ इंडिया असतात. आणि अशा वेळेस त्यांचे जर आई वडील किंवा नातेवाईक जर आजारी पडले तर त्यावेळेस त्यांना ते तिथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ते त्याच्याशी सल्लामसलत करा, तुम्ही हे करा ते करा वगैरे वगैरे अशी ही परिस्थिती आजच्या काळात निर्माण झालेली आहे. आणि दुसरं असं महत्त्वाचं गोष्ट की या जे सर्वोच्च न्यायालयाचा 5 न्यायमूर्तींचा जो कॉमन केस विरुद्ध युनियन ऑफ इंडियाची जी केस आहे त्याच्यामध्ये जाचक अटी व शर्ती का टाकल्या? कारण आज मी तिला कुठल्या प्रकारचा कायदा नाही आहे. तर या जाचक अटी व शर्ती टाकायचं महत्त्वाचं कारण असं की आपल्या भारतातील जी आरोग्य व्यवस्था आहे ही बऱ्याच प्रमाणामध्ये कोलमडलेली आहे आणि नीतिमत्ता हा प्रकार राहिलेला नाही. म्हणजे थोडाफार असे नाही असं नाही, परंतु याचा दुरुपयोग पण होऊ शकतो. म्हणजे काही प्रमाणामध्ये डॉक्टर किंवा पेशंट एकमेकाशी संगनमत करून या लिव्हिंग विलच्या आधारे एखाद्या चांगला जो पेशंट असेल तर कदाचित त्याचा गैरवापर सुद्धा होऊ शकतो. त्या दृष्टीने त्यांनी या जाचक
अटी व शर्ती या टाकलेल्या आहेत. कारण शेवटी कसं आहे की आपलं शरीर जसं आपण जी संपत्ती कमवतो ती आपल्या मालकीची असते, तसंच आपलं शरीर हे आपली मालमत्ता असते. आणि शेवटी कुठल्याही व्यक्तीला असं वाटतं की आपलं जे मरण आहे हे सुखावं आलं पाहिजे. या संदर्भात माझे एक मित्र आहेत, जे फौजदारी ॲडव्होकेट अविनाश भिडे यांनी एक सुखांत जीवनाचं एक नावाचं पुस्तक वर्ष दीड वर्षापूर्वी प्रकाशित केलं. ते प्रत्येकाने वाचण्यासारखे. मी जे काय सांगितलं त्या पुस्तकामध्ये हे सगळं नमूद केलेलं आहे. मित्रांनो, सांगण्यासारखं खूप आहे. त्यामुळे माझ्या परीने मी सांगण्याचा प्रयत्न केला. तुर्तास इथेच थांबतो. आपल्याला माझा जो व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.